नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं PK पब्लिकेशन या चॅनलवरती. आज आपण पंचायत राज आणि राज्यघटना याच्यावरती समोरील प्रश्न बघणार आहोत. चला मग सुरुवात करूया. 3000हून अधिक लोकसंख्या असलेल्या गावात किती कोतवाल नेमावे लागतील? 3000हून अधिक लोकसंख्या असलेल्या गावात 3 कोतवाल नेमावे लागतील. महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संताचे नाव देण्यात आले? महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला संत गाडगे महाराज नाव देण्यात आले. घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा सुरू झाले? घटना समितीचे पहिले अधिवेशन हे 9 डिसेंबर 1946ला दिल्ली येथे सुरू झाले. घटना समितीच्या उपसमित्या किती होत्या? घटना समिती अस्तित्वात आली तेव्हा घटना समितीच्या उपसमित्या ह्या 22 होत्या. बळवंतराव मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्याकरिता राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती? शिफारशीवर विचार करून अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने वसंतराव नाईक समितीची नियुक्ती केली होती. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? ग्रामपंचायतीचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. शिक्षणाचा हक्क कोणत्या कलमामध्ये तरतूद केला आहे? शिक्षणाचा हक्क हे कलम 21A मध्ये तरतूद केला आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. महाराष्ट्राचे पहिले विधानसभा अध्यक्ष कोण होते? महाराष्ट्राचे पहिले विधानसभा अध्यक्ष गणेश वासुदेव मावळणकर हे होते. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना कधी करण्यात आली? राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना ही 28 डिसेंबर 1885ला करण्यात आली. राज्य विधिमंडळ सदस्यांना कोण शपथ देते? राज्य विधिमंडळ सदस्यांना राज्यपाल शपथ देते. मसुदा समितीची सदस्य संख्या किती होती? मसुदा समितीची सदस्य संख्या ही 6 होती. राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आले? मूलभूत कर्तव्ये हे कलम 51A मध्ये समाविष्ट करण्यात आले. राज्यघटनेचा प्राण किंवा आत्मा कशाला म्हणतात? राज्यघटनेचा प्राण किंवा आत्मा व राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेलाच म्हणजे सरनाम्याला म्हणतात. कोणत्या घटना दुरुस्तीने सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, राष्ट्राची अखंडता हे शब्द समाविष्ट करण्यात आले? कोणत्या? 42व्या घटना दुरुस्तीने. कधी झाली? 18 डिसेंबर 1976ला. राष्ट्रपतीची निवडणूक हे तत्त्व कोणत्या देशाच्या संविधानातून स्वीकारले? राष्ट्रपतीची निवडणूक हे आयर्लंडच्या संविधानातून स्वीकारले आहे. गणराज्य, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे शब्द कोठून घेतले? गणराज्य, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे शब्द फ्रान्स देशाच्या संविधानातून घेतले आहे. इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल असे कोणत्या भागात नमूद केले आहे? इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल असे भाग 1 मधील कलम 1 मध्ये नमूद केले आहे. समतेचा अधिकार कोणत्या कलमात समाविष्ट केला आहे? समतेचा अधिकार कलम 14 ते 18 मध्ये समाविष्ट केला आहे. मतदारसंघ पुनर्रचना आयोग 2002 चे अध्यक्ष कोण होते? मतदारसंघ पुनर्रचना आयोग 2002 चे अध्यक्ष न्यायमूर्ती कुलदीप सिंग हे होते.